दिवसांनी घरी येऊन आले आपल्या. आले आले. अरे गुड्डे बेटा, निघाली का तू? जाय जाय, ये मार्केटमधून. हो आई, येते ना. आई, पण आपल्या घरी काय आहे आज? किती जणी येऊन राहिल्या? काही कार्यक्रम ठेवला का तुम्ही? किट्टी पार्टी वगैरे? नाही नाही, तसं समजे काही नाही. मी इकडून चालली होती म्हणून आली मी. बापरे गुड्डी, छान तयारी केली. मार्केटला चालली काय? हो काकू. चला येतो मग. श्याम, थोड्या वेळाने आला तर चालते. तू म्हणस ना आणखी कोणी मित्राच्या घर जायला लागते. जाऊन ये मग, आज वेळ आहे तर. पाहतो आई मी. चल गुड्डी. आज काय आहे काही समजलंच नाही. जाऊ दे, मी चाट देऊन बरोबर चक्कर मारतो घरी. पाहून घे शकू ना बाई. मी तुला म्हटलं का नाही, मैसून लय चॅप्टर आहे ना, लय चॅप्टर आहे. मला तर असे यू घुमवते. बरं झालं माझ्या हातभार लावली तू होती. सविता, मला काय बोलावलं सांग ना. सुषमा, तुला याच्यासाठी बोलावलं. आता पाय, सकूबाईची पोरगी मनीषा शकुनाबाईच्या पोराला देतो म्हणते. ही शांताबाई मधा मधानी चोंडकेपणा करते. तू सांग, या शांताबाई तर शोभते का असं? सुषमा, तुला सांगतो, आता असे ना माझे भावजई व्हायचं, पण दोनाचे चार हात होणं कोणाच्याने मुळे टाकाव काय? हे शांतीले खपून नाही राहिलं. सविता, आपलं म्हणणं काही नाही बाई. कोणाचंही चांगलं हो, होय ना दोनाचे चार हात, काही नाही होत. शकुनाबाईचा पोरगा आता काम करते काय? पहिले तर तो काम नव्हता करत, असं ऐकलं होतं मी. नाही माय, आता तर काम करते तू, रिकामा नाही राहत. पाहिजे कधी शांताबाईला म्हणा, या राजापेक्षा बी तो पप्प्या चांगला निघते. शकुनाबाई, बोलव का मग आता सकूबाईले, की आपण चलतो तिच्या घरी. सविता, मला तर वाटत नाही तर तिला बोला तुझ्या घरी. आपण एकली एक दोघी तिघी जण सोबत्या, आपण तिचं मन भरतो अजून. माय बाई शकुनाबाई, पोराच्या पोरगी पसंत आहे काय आणि पोरीच्या पोरगा पसंत आहे काय? सुषमा, सगळं पसंत आहे, फक्त शांताबाई मोड दाखवली मंदा मंदानी. मी तर म्हणतो शांताराम भोले बोलून घेतो. थांब सविताबाई, लाभर पण शांतारामले. हॅलो हॅलो, शांताराम भाऊ, कुठे आहे शांताराम भाऊ? सविताबाई, मी येऊन राहिलो ना त्या घरी. शकुनाबाई आली काय? आली ना बापा, या ना लवकर. असे कामं लवकर लवकर करावं लागतात. आता मी सून पोरगा घरी नाही, रोशनीचे बाबा घरी नाहीत. या लवकर. आलो आलो. तो आला शांताराम. सविताबाई, मी असं तसं होतो, काय झालं? अरे शांताराम भाऊ, आमचं सगळंच मत एक झालं. तुम्ही समजावलं का तुमच्या युवाईले? अरे सविताबाई, सगळं तयार आहात ना? सगळं तयार आहे. मी तर म्हणतो कच्चा टिक्का लावून द्या, म्हणजे पक्क होऊन जाते. हा शांताराम, मी तसंच म्हणतो. चल मग आपण साडी गिडी सोबतच घेऊन जाऊ. हा सकुनाबाई, त्या हे बरोबर आयडिया काढली. काऊन की पोरी भेटणं आता लय कठीण झाल्या. पोरीच्या पायाला दोरा बांधून ठेवला की ते मग काही ना काही अडकून राहते आपल्याला. चल मग पटकन साडी घेऊन येऊ आणि साडी देऊन देतो. साखरपुडा मग करू म्हणा. शकुनाबाई, पैसे घेतले व? पैसे आहेत पाकिट आहे अंदर ब्लाऊज मध्ये. माय पैशाची चिंता नको करू सविता. तू फक्त चल आणि साडी घे. पाहिजे शकुनाबाई, आमच्यापासून चोरी करून घेशील आणि आम्हाला बेमान होशील. साडी घेतो साडी घेतो, त्या साडीची कबुली केली मला. नाही तर साडी घेतो करशील आणि ब्लाऊज पीस हाती धुवून टाकशील. मी घेणार नाही हो बाई. घेतो ना सविता, सुषमाली बी घेतो. नाही माय शकुनाबाई, मला नाही पाहिजे काही. मला लय साड्या आहेत बाई. माय बाई, का कुठे चालली हो सविता? शकुनाबाई, सुषमा, तिघी तिघी एकसाथ कुठे चालल्या तुम्ही? चिपास चिपास. शांताबाई, पाय ना, सुषमा म्हणते की माझ्या सुनीला साडी घ्यायला चल म्हणते. नवीन नवीन लग्न झालं म्हणते. एखादी साडी गिरी दिली बरं वाटते. आणि शकुनाबाई आम्हाला रस्त्यात दिसली. शकुनाबाईला मॅच म्हटलं मग चल म्हटलं सुषमाच्या सुनीसाठी साडी घेऊ म्हटलं, बबलीसाठी. तू चलतं काय? नाही माय, मै नाही येणं होत. मला काम आहेत घरी, रिंकू येला येतं. बरं ठीक आहे मग शांताबाई, माझं चक्कर एखादा आमच्या घरी. हा हा सविता. नाही नाही, मी मन सांगते हे खोटे बोलून राहिले. हे तिघीजणी कशाला भेटल्या? नाही नाही, हे दोघीले तोंडही उरल्याचं बोलायले. हे सविताच भादर भादर करे मधा मधात. काहीतरी प्लॅन आहे यायचा. जाऊ दे, चालले असतील कोणाच्या घरी गिरी. नाही तर काही खरेदी करत असतील, सोनं गिनं काही सांगता येते काय. जाऊ दे. ममते ममते वा, चल ना लवकर. पण घे, आधी निकाल आहे तर राहिली लवकर. आणि नाही तर शाळेने तर पहिलेच नंबर लावते. चल आम्ही चाललो. काय रे, मी येत नाही. नापास झाली कधी तुम्ही? ममते
चल ना नापास नाही होत तू, पास होतो, चल लवकर. नापास झाले तर सांगू नको कोणाले. पुष्पा आली नाही की पिंकी अजून घरी? नाही पिंकीची बाबा आलीच नाही अजून पिंकी. काय ना आता माहित पडते पिंकीचा किती नंबर येते तर. मागच्या वर्षी तर पहिलाच नंबर आला होता. येतो मी तोपर्यंत. पिंकीच्या बाबाली बी किती काळजी, कोणता नंबर येते कोणता नाही पोरीची. तसं वर्षभर विचारत नाहीत आणि निकालाच्या वक्ती कसे विचारतात बरोबर. माहिती पुष्पा कोणाची वाट पाहून राहिली पुष्पा तू? काही नाही शांताबाई, मी पिंकीची वाट पाहून राहिली ना. पिंकीचा निकाल आहे ना आज. पाहि ना पिंकीचे बाबा आता पेढे आणतात पिंकीचा नंबर आला की. बरं नाही ती तशीच आली होती, सविता भेटली होती का म्हणून. नाही शांताबाई कालपासून मला कोणीच नाही भेटलं, मी माझ्या पोरीच्या निकालातच गुंगाव. ठीक आहे पुष्पा सांग मग नंबर आला की. शांताबाई त्याकडे पेढ्याचा डबा घेऊनच येतो मी. पुष्पाला काहीच माहित नाही कुठे गेली काय केली. मला वाटलं पुष्पाला माहीत असेल म्हणून आली मी पुष्पाच्या घर ऐकून. अंदाज आहे शेवंता मावशीला माहीत असेल. विचारून पाहतो चली जातो घरी. रिंकू म्हणेन आई कुठे गेली इतक्या वेळची. शेवंता मावशी कुठे गेली हो शेवंता मावशी? आली. काय झालं शांती आली का तू झाबरूच्या घरून? हा ना मी गेली की नाही झाबरूच्या घरी, पाय आले फक्त, कोणीच नाही आलं. शेवंता मावशी तुला माहिती आहे काय सविता सुषमा शकुनाबाई कुठे गेल्या तर? नाही भाई मला नाही माहीत शांती कुठे गेल्या तर. एक माहिती आहे मला, तुला सांगतो मी. त्या सविताच्या बहिणी की नाही मनीषा तिच्या सोयी जळण्याच्या मागा आहेत. पण ते हे सांगू शकतो तुला मी शांती पण नक्की. असंच काहीतरी आहे. मग तेच विचारायला आलती मी, ते भेटल्या मला रस्त्यात. शांती चल तू झाबरू घरी, मी येतो ना गौनीशाले, काल तो सांगायला आलता ना. हा तू डायरेक्ट तर येतो मी बी येतो. चल येतो मग मी. पण घे शांतीच्या जीवाला चैन नाही. सुनीची बहीण होय पण शांती पोरीसारखंच पाहते. काय रे माय पिंकी अजून नाही आली की जाऊ मी शाळेत? चल रिंकूनं जेवण केलं की नाही केलं? जमलं आता मागच्या साडीचे पैसे निघतात. सविता काकू पैसे द्यायला आले का तुम्ही मागच्या साडीचे? पैसे नको करू. सविता काकू माझ्या पगारातून काटले पैसे. तुमच्या घरी आलो 2 वेळा, तुम्ही घरून वापस पाठवलं. मग काय करू मी? अरे थांब ना गण्यात, पाहिजे ना साडी घ्यायसाठी किती मोठे गिरायक आणले. आता लग्नाचं गिरायक आणतं त्यापाशी, लग्नाचं साखरपुड्याचं. आता हे तर सुरुवात आहे. शकुनाबाई सांग कशी साडी पाहिजे? सविताबाई तर मथानच घे ना आता, तो ओळखीचा दुकानाला आहे ना. आता हे सविताबाईला चांगलं दाब बनतो तुम्ही. गण्या एक काम कर, त्या पसंतीनंच महागाची असू दे असली तर पण चांगली साडी दाखव. पोरीले पसंत आली पाहिजे, तिनं लग्नाला नकार नाहीच दिला पाहिजे. गण्या अशी साडी काढतो एक. ठीक आहे सविता काकू. बस सुषमा. शकुनाबाई बस. सविताबाई आता बसत खाली बसतो, पटकन साडी घे आणि चल आपण सखूबाईच्या घरी जाऊ ना. काढ पैसे काढ मग लवकर. सविता काकू हे पहा कशी वाटते साडी. हा सविता मनी साडी एकदम चांगली वाटते साडी. दे मग पॅक करून दे हे केवढ्याची आहे. ठीक आहे विचारतो मला त्याला. आणि खाऊ शकू ना बाई मग आता सखूबाईच्या घरी चालले काय? सविताबाई म्हणेन तसं बाई. सांग ना सविताबाई कसं करतो? मी तर म्हणतो चल सखूबाई आहे लालशी, सखूबाई सांगून देऊ आपण असं केलं म्हणून. चल मग. सविताबाई पाहिजे आपण बरोबर करू राहिलो ना. हा शकुनाबाई सखूबाई आहे का सखूबाई घरी? ओ सखूबाई कोण आहे काय मी? आली. अरे सविताबाई शकुनाबाई सुषमाबाई तुम्ही कशा काय आल्या? सखूबाई आता कशा काय आल्या नसा आल्या तसा असं काही विचारू नका. आता तुम्ही शकुनाबाई आणि तुम्ही दोघे जणी इनी होऊन राहिल्या. तुम्ही आता पाहून घ्या. त्या दिवशी दादानं हाव म्हटलं नाही तर अजून आमचा नाफत. नाही सविताबाई तशी गोष्ट नाही आहे. आमच्या घरी एक जबान ते जबान आहे. घडीक काय असा जबान नाही आहे. चला ना घरांनी चला शकुनाबाई चल सुषमा घरात. बसा ना. कोण उभी राहिली सविताबाई? सखूबाई तुला सांगतो आम्ही गेलो दुकानात. आता पाहुणे पाडी होणार आली की संध्याकाळी तर मग शकुनाबाई काय म्हणे साडी बी घेऊन घे म्हणे. आपण म्हणे
बाया ब्लाऊज पीस देतात, आपण साडी घेऊ पक्क म्हणून. हा, तुमची इच्छा. कुठे गेली मनीषा? सखूबाई आलता का शांताबाईचा फोन घेऊन? आम्ही काही शांताबाई सांगितलं नाही. आता शांताबाईला पसंतच नाही सोयरा. खरं म्हणायचं म्हणजे आम्हाला पसंत आहे ना, बस झालं. शांताबाईचं काही घेणं देणं नाही आहे. मनीषा कुठं गेली? ती गेली मैत्रिणीच्या घरी. तयारी हे ते करायला लागते संध्याकाळी, काही सामान आणते. बरं बरं जाऊ द्या. चला मग सखूबाई, आता काही टाइमपास करू नका. आम्हाला सगळेजण जमा करणं आणि येणं उशीरच होते. सविताबाई साईट होऊन दिली तसंच, अजून घरी नेणं आणणं. सखूबाई हे घ्या साडी. आणा आणा. पाहिजे मग येतो आम्ही. सखूबाई शांताबाईचे म्हटलं ऐकू नका बरं. जोडा घोडा होऊ दे, तुम्ही बी मोह टाकू नका. नाही नाही सविताबाई. चला मग येतो आम्ही. आणि सांगू नका शांताबाईले सविताबाई आली होती म्हणून. म्हणसान काय? नाही नाही मी काहीच नाही म्हणत. पाय बरं, करत नाही. पैसे नाही सगळंच तर आणते. पाय साडी बी आणली पहिलेच. आई काय आणलं ह्यात आणली? मनीषा सुंदर दिसून राहिली तू, मस्त तयारी केली. आई हे कायच्या हातात? अरे पाय तुला आठवणच नाही सांगायची. सविताबाई, शकुनाबाई, सुषमाबाई तिघीजणी आल्या होत्या. साडी आणायला गेल्या होत्या त्या. आता पक्क झालं की ब्लाऊज पीस देतात का नाही, तर त्याने साडी आणली तुला द्यायसाठी संध्याकाळी. चल आता सगळे पाहुणे येतील, लवकर तयारी कर. आई त्याचं शांता काकूला सांगितलं नाही. सविता ताईला सांग ना मग. हा सविता ताईला फोन लावून देईन मी थोड्या वेळानं, त्या बाबा घरी येऊ दे. पण घे इकून तिकून संबंध होऊन राहिला. शांता काकूची नाराजी मलाही बरं नाही वाटून राहिलं. जाऊ दे आता, जे होईन ते पाहिलं जाईल. आई बाबा खुश आहेत ना, बस. आई बाबाची खुशी त्यात मी खुशी. पण घे शकुनाबाई, पाळला ना शांताबाईले फेर. तुम्ही तर तुमच्या भाजीची स्तुती करत जा. शांती हुशारा. शांताबाई हुशार असते तर तिनं तुमच्या पोराचा संबंध आतापर्यंत जुळून दिला असता. नात्यातलंच काम होतं. घेतलं का शांताबाईनं काही काळजी तुमच्या पोराची? नाही ना सविताबाई, दिसूनच राहिला आता. सविता जाऊ दे ना आता. तू काय ते तिखट मीठ लावून सांगतो अजून. हिच्या जीवारच येते बाई. चल. पण शकुनाबाई त्याच्या पसंत आहे. पण तुमचा पोरगा. हा ना सुषमा, सगळं पसंत आहे. फक्त ही शांताबाईच मधा डांगोरा मिरून राहिली. नाही करून राहिली. सांग आता हिच्या म्हटलं ऐकते काय कोणी? जाऊ दे ना. शांताबाईला काय करावं लागते? जोळा होऊ द्या. कोणाचे दोनाचे चाराचे हात होणं चांगली गोष्ट आहे. सविताबाई संध्याकाळी बी येतो बरं तू याला अर्जंट काम आहे. पाहिजे आता मोठे मला चोपडशील. अर्जंट काम आहे. साडी गिरी घे जा माझ्या मौलाची. नाही तर मग झांपाचा पीस फेकून मारशील. तू दुसऱ्यांदा म्हणून राहिली मी शकुनाबाई. घेते ना माय सविता. शकुनाबाई मायावरची बिलेच घेऊन घेतो. मला नाही पाहिजे साडी गिरी. तशीच म्हणतात बाया, पाहिजे नाही. हळद कुकू लावलं द्यायचे अगदी आपाप घेऊन घेतात. चल. दुसऱ्यांदा आली चक्कर मारायली. उठली का रिंकू म्हणून. मला तर वाटतं ते झोपा काढण्यात आली काय माहिती रिंकू. जराशी काही स्वयंपाकाला हातभार की कायले हातभार. एकट्या भाजीचा जीव घेतात दोघी मायले की. जाऊ दे, जेवढं होते तेवढं करतो मी. अरे कोणाचा फोन आहे? हॅलो कोण? हॅलो. अरे सविता मी आई बोलून राहिली ना. बोल आई. काय म्हणत होती? अरे संध्याकाळी फायनल आहे ना मनीषाचं. येतो ना मग तू. जवळ बोले आणजो. आताच सविताबाई, शकुनाबाई, सुषमाबाई निघून गेल्या. साडी आणून दिली. लोक ब्लाऊज पीस देतात. येणं साडी आणली. पाहून घे. शांताबाई तर म्हणते काही करत नाहीत. सुरुवातच काय किती चांगली गेली. आई तुम्ही ऐकत ना मग माझ्या बाबांनी तू बी तशीच देतं काय मनीषाले? सविता तूच ऐक ना जरा. सगळं चांगलं आहे ना. वावर धुरा सगळं बरोबर आहे. कोण तुम्ही असं करता? पाहिलं ना मनीषाला एक पोरगा आला चांगला. पाहून आली तू. आता हे चांगलं स्थळ आहे. नात्यातला पाहिल देखील सगळं. सविताबाई बी किती सांगत आहे. आणि तुम्ही मोळा टाकून खापा करून टाकसान. पा बी ये सांगते नाही तर नका येऊ तुम्ही. लग्नात देता. अरे बापरे. ठीक आहे आई. हॅलो. बापरे कुठे गेला? सांग काय करू आता? रिंकूला सांगू काय? सविता काय झालं सविता? आई पाहिनं मनीषाने वाचव आई. पाहिनं माझ्या आईचा फोन आलता आता. फायनल आहे त्याचा आता. लग्न पक्कच करते आता माझी आई. सविताबाई, शकुना, आत्या, सुषमा
काकू आलते म्हणते साडी आणून द्यावे. अहो माय बाई, सविता मग तर साडी आणायला गेले होते ते. बरोबर आहे, तिघी जणी दिसल्या मला. आई आई पाहिजे काहीतरी खाऊ घातला आई आईले, मा बाबाले, शकून आत्यानं. आई काय झालं, काय झालं वहिनी? आई काय झालं, तू कोण रोवून राहिली आई? काही नाही ना रिंकू, पाहिनं मनीषाचं लग्न त्या पप्पू सोबत करतात, शकून आत्याचे. वहिनी तुमच्या आई बाबा दुसरा पोरगाच नाही भेटत काय? येऊन जाऊन त्याच्यावरच दात आहे का तुमचा? सविता सविता आता मी बी हारले, मला नको सांगू आता. आणि ते आहे सगळ्यातलं काम, ते शकून काही बरी नाही, तेच भांडली ना आपल्या घरी. जाऊ दे आता, तू काही लोट नको घेऊ. आपण दोघींनी सासू सुनीनं प्रयत्न केले सविता, आता शेवटी जे होईन ते होऊ दे. बापरे आई, पण तो चांगला नाही ना? माहिती आहे ना त्यांना मला कसं पळवलं होतं? हा रिंकू सगळं माहिती आहे, म्हणून सांगितलं. जाऊ दे आता, आपल्याला काही करावं लागत नाही. त्याच्यात ते बाबा बी सामील आहेत रिंकू. माझ्या बाबाचा भाषावही नाही, माझ्या बाबा तर राहते ना. वहिनी जाऊ द्या, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही सांगितलं ना, ते नाही ऐकलं नाही, मग फसतील तेव्हा माहीत पडेल त्याला. आई रडू नको आई, तू राहू दे आई. तो प्रयत्न केला आई, नाही यश आलं. रिंकू चल, येतो मी सविताच्या घरून. आई तू काय चालली सविता काकूच्या घरी? तू काय तुमच्या आपसांनी भांडणं करता काय? पोरगी देणारा तयार आहे, करणारा तयार आहे, तुमचं काहीच चालत नाही आई. जाऊ दे ना रिंकू ते आईले. नाही वहिनी काहीच गरज नाही जायची. आई त्या घरात जाय. देवा मोठं लेकीबाईचं जीवन खराब आहे रे बापा. मनीषा खूप चांगली पोरगी आहे, समजदार आहे, तिचं रक्षण कर रे देवा. गुड्डी आली का घरी? नाही गुड्डी आली नाही वाटते. जमलं मी झाली गुड्डीच्या पहिले. सविताबाई आले का तुम्ही? शकुनाबाई गेली का घरी? आणि तुम्ही ज्या कामासाठी गेले होते ते काम झालं ना सक्सेस? शांताराम भाऊ तुम्हाला वाटते काय मी सोबत असल्यावर कोणतं काम फेलवीन म्हणून? ते शांताबाई नाही होय शांताराम भाऊ. सविताबाई गेली का मग साडीनं? जमलं चांगलं केलं. अजून काही म्हणे का मग? ही वैभा घरी होते का ते? तुमची इनबेस लय खुश आहे शांताराम भाऊ, काही काळजी नका करू तुम्ही, सगळं बरोबर होते. चला मग मी येतो शकुनाबाईच्या घरून. चला मग संध्याकाळी आता तर तू वापसच नाही यायला लागत, डायरेक्ट मिनी साखरपुडा. समजलं ना सविताबाई? हा समजलं शांताराम भाऊ. पाय शांताराम भाऊ विचारत बी नाही महादेव घरी आहेत काय, कुठे गेले काय गेले, आले नाही दिवसभरात वावरातून. आता पण यावं लागत रोशनीचे बाबा ना. आता पाय मला अजून त्याच्यात जायला लागते कार्यक्रमांनी, नाही गेले तर नाही, मग हातच काम आहे. मी काय साडी घेतल्याशिवाय सोडतो काय? चल आता पटपट तयारी करतो आणि जातो लवकर. सविताबाई हो माय बाई. का हो बबिता कशी काय आली माझ्या घरी? सविताबाई तुमचं शोभलं काय? माझ्या पोराला हाव म्हटलं आणि दुसऱ्या पोरासोबत तिचं लग्न करून राहिले मनीषाचं. बबिताबाई आपली आपली खुशी असते, कोणी जोर जबरदस्ती करते काय? तुम्ही जर दुसरी पोरगी पाहिली असते कोणी म्हटलं असतं का तुम्हाला? तशी नाही म्हणत ना मी, पक्क होऊन राहिलं का पोरीचं? अरे आता मी साखरपुड्याला चालली, शॉर्टकटमध्ये साखरपुडा आहे. बापा भलीच घई. चल म्हणा शकुनाबाईले नंबर लावतो लवकर, लय नंबर बाकी आहेत. सखुबाई शांताबाईजीने फोन केला काय? नाही सविताबाई, मी फक्त सविताला सांगितलं. पण घे किती सुंदर दिसून राहिला येतात जोडा. चला मग मंडळी मिनी साखरपुडा. शांताबाईला जर माहीत झालं शांताबाई काय म्हणेन. चला मग मीच जातो शांताबाईच्या घरी, आता घरी जाता पाहू मग उद्याच्या भागात कशी मजा येते. चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.